तर नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील नागरिकांची पहाट सध्या सुरेल होतीये। ती वासुदेवांच्या गजरानं शिवसेना शिंदेगडाच्या प्रचारासाठी 10 वासुदेवांचं पथक खास परळीतनं नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। पहाटे पहाटे गल्ली बोळात फिरत हे वासुदेव लाडक्या बहिणींनो शिवसेनेच्या उमेदवारांना मत द्या असं आवाहन करतात। आता निवडणूक प्रचारातला हा काहीसा हटके आणि लक्ष वेधून घेणारा प्रचार म्हणावा लागेल। सध्याच्या या आधुनिक काळामध्ये वासुदेव हे खरं कुठे बघायला मिळत नाहीत। मात्र निवडणुकीच्या काळात सध्या आपण बघितलं तर वासुदेव हे प्रचार करताना दिसून येत आहेत। गोविंदनगर परिसरातील नागरिकांची पहाट जी आहे ती या वासुदेवांच्या वासुदेवाचे गाणे जे आहेत ते कानी पडत करत होती आहेत। पण बघितलं तर या वासुदेवांचा खरं समूह आहेत आणि अशा प्रकारे गल्लोगल्ली फिरत शिवसेना शिंदे गटाचा ते प्रचार हे करतायत। आपण या वासुदेवांशी बोलूयात। मला सांगाल की तुम्ही हा जो पूर्ण प्रचार करतायत हा कशा पद्धतीने केला जातो? पूर्ण हा प्रचार हे वासुदेव असतं, ते उमेदवारांचं नाव असतं, ते उमेदवाराचं नाव घेतलं जातं। ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षाचं नाव घेतलं जातं वासुदेव। बरं, तुम्ही कशी गाणी तयार करतात, काय असतं पूर्ण? हे उमेदवारावर गाणी असते, त्यांचं नाव आणि ते गाणी जे असतात आमच्या वासुदेवाचे त्यांच्या नावानं गाणी करतात तयार। बरं, तुम्ही कुठले आहात? आम्ही परळी। बरं, मग आता इतर वेळी काय म्हणजे आता वासुदेव कुठे शक्यतो दिसत नाही, आता आजचे दिन आले असं म्हणायचं निवडणुकीत काय? इतर वारी पण वासुदेव महाराष्ट्र भागातच दिसतात। थोडे थोडे आपला प्रसंग कमी पडला वासुदेवाचा, त्याच्यामुळे जे करतात ते करतात। आता जी पिढी आहे एक एवढीच पिढी, ह्याच्यानंतर काय कोण करू शकत नाही वासुदेवाचं। बरं, कुठेतरी याचं वाईट वाटतं, मग इतर वेळी काय करतात तुम्ही? की इतर वेळी हेच वासुदेव, कोणाला शेती कोणाला नाही, हे आमचा धंदा आहे पोटासाठी, गावोगावी फिरतात वासुदेव हेच करतात। आता तुम्ही जो प्रचार करताय शिंदेचा शिवसेनेचा, काही गाणं किंवा असं काही तयार केलंय एखादं आपण म्हणून दाखवलं? लाडक्या बहिणीला समजून सांगायचं, धनुष्यबाणाचं हो बटन दाबायचं, बंटी भाऊला निवडून आणायचं, शिवसेनेला निवडून आणायचं, शिवसेनेला निवडून आणायचं, पूनमताईला निवडून आणायचं। रोज किती वेळ चालतो प्रचार? रोज 3 घंटे चालतो। बरं, मग तुम्ही किती दिवसापासून करताय? आणि आम्हाला आज 15 दिवस झाले इथे नाशिकमध्ये। बरं, आपण बघत आहोत खरं तर कुठेतरी हे सर्व म्हणजे कोणाच्या शेतीचा व्यवसाय आहेत, कोणाचा इतर काही व्यवसाय आहेत, मात्र या निवडणुकीच्या काळात कुठेतरी या वासुदेवांवर देखील आजचे दिन आलेत असं म्हणायचं। 1 महिन्यासाठी ते नाशिकला आलेले आहेत, परळीचे ते सर्व आहेत आणि शिवसेनेचा शिंदे गटाचा प्रचार करण्यासाठी अशा प्रकारे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। कॅमेरा निकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।